एक ताजी बातमी पाहूया। भाजपा आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। सीआयडी तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप आहे, दावा आहे। 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार आहे आणि यामुळेच या संदर्भामध्ये ही भेट होईल। तसंच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, याही बद्दल सुरेश धस मागणी करतील आणि याच निमित्ताने सुरेश धस आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असं कळतंय। या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, सुरेश धस यांनी पूर्णपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये सातत्याने आपली बाजू कुठेतरी लावून धरलेली आहे न्यायासाठी, आणि याच संदर्भात त्यांनी आणखीन काही मागण्या केलेल्या आहेत, त्या काय आहेत? नक्कीच पाहायचं तर मागील आपण अधिवेशनापासून संपूर्ण हा मुद्दा जो आहे तो सुरेश धस कुठेतरी लावून धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकूणच देवेंद्र फडणवीस यांना देखील या अगोदर देखील त्यांच्याकडनं मागणी करण्यात आलेली होती। मात्र मागील 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड हे अद्यापही फरार आहे, त्यांचा पत्ता लागत नाही आहे आणि कुठेतरी सीआयडी तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांच्याकडनं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच यामध्ये जर पाहायचं तर विशेष सरकारी वकील असतील यांची देखील नेमणूक झालेली होती। मात्र त्याऐवजी उज्ज्वल निकम यांची कुठेतरी नेमणूक व्हावी अशा प्रकारची मागणी देखील सुरेश धस यांच्याकडनं होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता ते मुख्यमंत्र्यांना आज दुपारी आपल्याला भेटताना पाहायला मिळतील। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।